अकोल्याच्या वाडेगावात क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका तरुणावर चाकूने भोगसून सपासप 4 वार केले। दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या सराईत गुन्हेगार प्रवृत्तीच्या तुषार भटकर याने मंगळवारी रात्री 10च्या सुमारास राहुल जंजाळ या तरुणाला शिवीगाळ करत चाकूने भोगसून प्राणघातक हल्ला केलाय। यामध्ये राहुल हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी रुग्णालयात सुद्धा अतिदक्षता विभागात राहुलवर उपचार सुरू आहेत। या दरम्यान दुसरीकडे राहुलच्या नातेवाईकांनी या प्रकरणी बाळापूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तब्बल 4 तास त्यांना पोलिसांनी बसवून ठेवलं असा आरोप राहुलच्या नातेवाईकांनी केला। या दरम्यान रात्री 3 वाजताच्या सुमारास संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बाळापूरहून थेट अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं। अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर बाळापूरच्या पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली। दरम्यान तुषार भटकर यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राहुल आणि त्याच्या नातेवाईकांनी केली। पोलिसांनी राहुलचं बयान घेतलं असून मात्र बाळापूर पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास टाळली आहे। जेवण करून बाहेर जात असताना मला एका मुलांनी छातीवरून शिवीगाळ केली। भटकर म्हणून मुलगा आहे, तुषार नाव आहे त्याचं, आणि त्याने माझ्यासोबत परत वाद घातले आणि माझ्यावर एकटा पाहून चाकूने प्राणघातक हल्ला केला। दारू पिऊन असल्यामुळे विनाकारण वाद झाला होता। नाही, टेन्शन माझा काही वैयक्तिक वाद नव्हता। दारू असल्यामुळे कुणाला पण रोडने जात असले त्यांना शिव्या देत होते, त्यामुळे त्यांनी वाद घातला। ते बस स्टँडवर कमीत कमी 5-6 जण होते आणि मला मारायला तो एकटा आला होता। माझी एकच मागणी की आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याने जातीवादी शिवीगाळ केली। राहुल जंजाळ माझ्या मुलावर चाकूने हल्ला झाला सर, आणि त्याने 2-4 वार केले। दवाखान्यात ॲडमिट आहे। आम्ही बाळापूरला गेलो होतो सर, रिपोर्ट आला, तिथं काही रिपोर्ट घेतला नाही आमचा। 4 घंटे आम्हाला तिथं बसून ठेवलं, मग बाहेर काढून दिलं। आता कुठं आले तुम्ही? आम्ही SP ऑफिसला आलो। तिथं पण न्याय कोण द्यायला तयार नाही। आता तुमची काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे। पोलीस उत्तर देऊन राहिले सर। पोलीस स्टेशनला जा म्हणतात, इथं नाही। ते म्हणतात आता बाळापूरून इथं आलं, इथून म्हणतात आता ते रामदास पेठमध्ये जा, तिथं तुमचं बयान होईल। म्हणजे आम्हाला इकडे तिकडे फिरूनच राहिले ना सर। आम्हाला इथं काही नाही। 3 वाजले, 10 वाजतापासून सर, 10 वाजतापासून आम्ही 3-4 वाजून राहिले इथं सर। आम्हाला 4 वाजून राहिले सर। आमचं म्हणणं आहे आम्ही इथंच बसतो ना। याची तब्येत बी खराब झाली नाही। नाही, ते आरोपी गावात तर मोकाट हिंडून राहिले सर। माझं एकच म्हणणं आहे की त्याला अंदर करा। ते आरोपी आहेत का नाही, त्याला अटक झालीच पाहिजे।